काल संध्याकाळी कोणीतरी सेक्टर 1 मध्ये ही दारूची बॉटल घेऊन महाराजांच्या पुतळ्याच्या जवळून त्याला आमच्या एका महाराष्ट्र सैनिकाने आवाज दिला की काय करतोय म्हणून. तेव्हा तो तिकडनं बाहेर आल्यानंतर त्या लक्षात आलं की हातात त्याच्या एक बॉटल होती, दोन मुलं पण होती त्यासोबत, लहान मुलं. त्यांना घेऊन तो तिथं गेलेला. मला एवढंच बोलायचं आहे की तुम्ही महाराजांचे गडकिल्ले सुरक्षित नाहीत. आज स्मारक जे नवी मुंबईच्या मध्यवर्ती भागात आहे तिथे दोन अर्ध्या मिनिटाच्या पण नाही, हाकेच्या अंतरावर तिथं पोलीस चौकी आहे. बरं, महाराजांच्या साठी जे स्मारक उभं केलंय तिथं सिक्युरिटीची व्यवस्था करा म्हणून पत्र दिलेली होती, सिक्युरिटी पण होती. पण आता कुठे गेला सिक्युरिटी तिथली? तुम्हाला साधं महाराजांचे गड किल्ले, महाराजांचे स्मारक जतन करता येत नसतील, हा, आणि तुम्ही फक्त आमदार खासदार फोडणार असाल, तुम्ही सिलिंग सारखे कॉन्ट्रॅक्टरला हे करत असाल, पाठीशी घालणार असाल, ह्याच्यासाठीच राजकारण चाललंय. अरे महाराज हा अस्मितेचा विषय आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी मुलाला महाराजांसाठी लोक जीव द्यायला तयार आहेत. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही त्यांची स्मारकं जी आहेत ती अशी उघड्यावर लोक कोणी येऊन तिथं दारू पिते, मद्यपी दारू पितायत आणि त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही. या संदर्भात आम्ही आज नेहरू पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलेली आहे आणि आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की लवकरात लवकर अशा दोषींवर कारवाई झाली पाहिजे, तरच चाप बसेल. अन्यथा आम्ही आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आमचे शहर अध्यक्ष गजानन काळे साहेब त्यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही लवकरच नाहीतर ह्या संदर्भात मोठं आंदोलन छेडणार आहोत. मी बोललो त्याप्रमाणे, अहो ते कित्येक दिवस ते बांधून ठेवलेलं स्मारक तुम्ही बघितलं असेल. आमचे नेते, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमचे नेते अमित साहेब ठाकरे यांनी पुढाकार घेऊन ते आम्ही हे केलं. त्याच्यावर आमच्या 70 जणांवर केसेस आहेत. आमच्या 70 जणांवर केस आहेत. महाराजांसाठी केस आहे. आम्हाला त्याचा कमीपणा वाटत नाहीये. परंतु मला दुःख या गोष्टीचं वाटतं की आमचे नेते अमित साहेबांनी त्याचं उद्घाटन केलं, त्याच्यानंतर त्यांनी प्रचंड असा पोलीस बंदोबस्त तिथं लावला. उद्घाटन झालं, लोकांची कामं झाली, लगेच पोलीस बंदोबस्त हटवला. बरं, महाराष्ट्र आपल्या महापालिकेतर्फे जे काही 2 कर्मचारी तिथं अपॉइंट करायला पाहिजेत ते कर्मचारी सुद्धा तिथं नव्हते. मग ह्या गोष्टी होणारच की नाही? आणि उद्या ह्या संदर्भात जर कुठल्या गोष्टी त्याच्या वाईट परिणाम झाला ती सर्वस्वी जबाबदारी महापालिकेची आणि पोलीस प्रशासनाची असेल, हे लक्षात असून द्या.